Today we start lesson number 13, heredity and variation. Now here there is inheritance, the branch of biology which study the transfer of characteristics of organism from one generation to the next, and gene is a particular is called genetics. The branch of biology which deals with the study about the transfer of characteristics of organism from one generation to another generation, that is next generation, is called genetics. Okay. अनुवंशशास्त्र, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जे गुणधर्म संक्रमित होतात त्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या जीवशास्त्राच्या ब्रांचला किंवा जीवशास्त्राचा जो विभाग आहे त्याला काय म्हणायचं? अनुवंशशास्त्र म्हणजेच जेनेटिक्स म्हणायचं. नवसेर आता आपण बघतो काही मुलं त्यांच्या आईवडिलांशी त्यांचं साम्य असतं, आजोबांशी साम्य असतं, हाईट, कलर, थंब, त्यांचा फेस, स्किनचा कलर वगैरे. देन व्हॉट इज बाय हेरिडिटी? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरिडिटी. काय डेफिनेशन परत एकदा मी सांगतो. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरिडिटी. एक मार्कासाठी येतो. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम द पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरिडिटी. इट इज ड्यू टू हेरिडिटी दॅट इज पप्पीज आर सिमिलर टू डॉग्स. कुत्र्याची पिल्लू कुत्र्यासारखेच दिसतात ना. स्क्वॅफ्स आर सिमिलर टू पिगॉन्स and infants are similar to humans. Inherited traits and expression of traits. Okay, the segment of DNA which contain all the information for synthetic a particular protein is called a gene. For that protein, it is necessary to know the relationship of these proteins with the characteristics of organism. To understand the concept of heredity, let us consider the characteristics of plant height. We know that there are growth of hormone in plant. Increase in height of plants depends on the quantity of growth of hormones. वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात. त्या हार्मोनच्या स्रवण्यावर त्या ऑर्गॅनिझमची हाईट डिपेंड असते. व्हॉट इज बाय क्रोमोझोम? द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस ऑफ ए सेल that carries the heredity characteristics is called the chromosome. This definition is very important. तुम्ही डेफिनेशन लिहायची. द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस, पेज नंबर कितीवर आहे ती? 180 वर आहे. बघा 180 वरच्या कोणकोणत्या डेफिनेशन लिहायचे आहे तुम्ही? पहिली हेरिडिटी. द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरिडिटी. फर्स्ट लाईनवर आहे. त्याच्यानंतर क्रोमोझोमची डेफिनेशन आहे. द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस ऑफ सेल that carries the heredity characteristics is called the chromosome. आता हे जे क्रोमोझोम आहे याची ऑर्गॅनिझम ऑफ क्रोमोझोमची ही डायग्राम आहे. ही एक्झामला तुम्हाला IMP आहे ही काढायची. कसं आहे बघा, जे आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स दाखवलेले आहे. त्याच्यानंतर इकडचा जो आर्म आहे त्याला P आर्म म्हणायचा आणि तिकडून जो आलेला आहे त्याला Q आर्म म्हणायचा आणि खाली जे येते ते DNA. ते DNA लक्षात आलं. तर आता पुढे बघा, इज स्पेसिस ऑफ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम. इज क्रोमोझोम इज मेड अप ऑफ DNA. इज क्रोमोझोम इज मेड अप ऑफ DNA. इट इज अपियर डंबल शेप मिडवे. बघा याचं स्ट्रक्चर बघितलं तुम्ही, ते डंबल शेप आहे. सर्वांनी याची डायग्राम काढायची. डंबल शेप मिडवे ड्युरिंग द सेल डिव्हिजन. देअर इज अ कॉन्स्ट्रिक्टेड रिजन ऑन इच क्रोमोझोम. इट इज कॉल्ड प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन और सेंट्रोमियर. त्या मधल्याला पार्टला काय म्हणायचं? सेंट्रोमियर. दोघं आर्म जिथे एकत्र येतात त्याला सेंट्रो. इच पार्ट इज कॉल्ड आर्म ऑफ क्रोमोझोम. डिपेंडिंग अपॉन देर आर 4 टाईप्स ऑफ क्रोमोझोम. आता 4 टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. त्याची एक्झामला तुम्हाला टाईप्स ऑफ क्रोमोझोमच्या डेफिनेशन्स माहिती लिहायला येतात. तर क्रोमोझोमच्या आकृत्या आहे टाईप्स ऑफ क्रोमोझोम. तर त्याच्यामध्ये मेटॅसेंट्रिक, सब मेटॅसेंट्रिक, त्याच्यानंतर ॲक्रोसेंट्रिक आणि
टेलोसेंट्रिक. आता मेटासेंट्रिक जे ते द सेंट्रोमेट्रिक इज एक्झॅक्टली ॲट द सेंट्रोमियर इज एक्झॅक्टली ॲट द मिड पॉईंट इन द क्रोमोझोम अँड देअरफॉर द क्रोमोझोम लुक लाईक द इंग्लिश लेटर व्ही. ते सेंटरला असतं. दॅट्स वाय इट इज द आर्म्स ऑफ दिस क्रोमोझोम्स आर इक्वल इन लेंथ इज कॉल्ड मेटासेंट्रिक. Submetric, the centromere is somewhere near the midpoint of in this chromosome, which therefore looks like English letter L. One arm is slightly shorter than the other. बघा इथे दिसतंय डायग्राम मध्ये एक आर्म लहान आहे, दुसरा आर्म मोठा आहे. नंतर acrocentric, the centromere is near one end of the chromosome, which is therefore looks like the English letter J. One arm much smaller than the other. J सारखा आहे. आणि लास्ट टेलोसेंट्रिक, द सेंट्रोमियर इज राईट ॲट द एंड ऑफ द क्रोमोझोम मेकिंग द क्रोमोझोम लुक लाईक द इंग्लिश लेटर आय. दिस क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ ओनली वन आर्म. तर हे टाईप्स ऑफ क्रोमोझोमच्या आकृत्या काढायच्या आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ क्रोमोझोमची ही डायग्राम काढायची आहे. नंतर क्रॅबला नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती असतात 200, मेजला म्हणजे मक्याला 20, फ्रॉगला म्हणजे बेडकाला 26, राऊंड ऑर्मला किती 4, बटाट्याला 48 आणि ह्युमन बिंगला 46. त्याच्यानंतर डेफिनेशन कोणत्या लिहायला सांगितले. क्रोमोझोम द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस ऑफ सेल दॅट कॅरीज द हेरिडिटी कॅरेक्टर इज कॉल्ड द क्रोमोझोम. इथे होतं ते. त्याच्यानंतर व्हॉट इज बाय हेरिडिटी, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरिडिटी. तर हे सर्वच्या सर्व तुम्ही आज लिहून ग्रुपवर टाकायचं आहे. थँक्यू.